सुनेत्रा पवारांनी पडद्याआडचा खेळ ओळखला. अखेर तटकऱ्यांनी काल कबुली दिली. पवारांनीच पोटातलं ओठावर आणलं राज्याच्या राजकारणात. अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या पक्षासोबत आणि पक्षातील जो बी गट अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता, तो कशा पद्धतीनं एक्सपोज होतो हे पाहिलं जातंय. गेल्या महिना-2 महिन्यांपासून विलिनीकरण होणार होतं की नव्हतं होणार यावर बोलण्यासाठी अजित पवार गटातील एकही आमदार समोर येत नव्हता. का तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तशी ताकीद दिली होती. रोहित पवारांच्या आरोपानं आता स्टेप बाय स्टेप जर डॉट जोडायचे ठरले तर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जे आरोप केलेत, आरोप सोडा, जे पुराव्यानिश्चित आरोप केलेत ते जर ऐकायचे ठरले तर आपलंही डोकं चक्रावे. मुद्द्याला हात घालूया. विकास लवांडे, शरद पवार गटाचे प्रवक्ते, त्यांनी काल दावा केला की MH46CD 7777 ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावावर असणारी 3.5 कोटीची गाडी सुनील तटकरे वापरतात. दुसरा दावा केला, जुन्या घटनेत दुरुस्ती करून नव्यानं परस्पर 16/2/2026 पक्षाची घटना बदलून निवडणूक आयोगाला पाठवली गेली. तिसरा दावा केला, राष्ट्रवादीच्या मूळ घटनेत कार्यकारी अध्यक्षपदच अस्तित्वात नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे पद स्वतःसाठी परस्पर निर्माण करून घेतलं दादा गेल्यानंतर. या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी सूरज चव्हाण यांनी दावा केला, दादा गेल्यानंतर पक्ष शरद पवारांनी ताब्यात घेऊ नये म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना वापरण्यात यावे म्हणून निवडणूक आयोगासोबत पटेल तटकरेंनी व्यवहार केला असावा. 3. सुनील तटकरेंची कबुली. विलिनीकरण होणार होतं आणि याची मला माहिती होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकऱ्यांचा खुलासा. 2 महिने आणि 3 दिवस सुनील तटकऱ्यांनी रेटलेलं खोटं समोर यायला लागलं. याचाच अर्थ पवार म्हणतायत तसं 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं. जयंत पाटलांच्या घरी बैठका झाल्या होत्या. विलिनीकरणाची माहिती सुनेत्रा पवारांनाही होती. हा अंदाज. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ हे दादांचे मंत्री खरं बोलत होते. फक्त पटेल आणि तटकऱ्यांनी विषय डायव्हर्ट केला. विषय डायव्हर्ट करण्यामागचं कारण पक्ष ताब्यात घेणं होतं किंवा मग सुनेत्रा पवारांच्या हातात पक्ष सोपवणं होतं. तर मग दादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून त्यांच्याकडे सगळे अधिकार सोपवले. तर मग 16 फेब्रुवारीला पक्षाच्या घटनेत बदल करणारं पत्र पटेल आणि तटकरेंच्या सहीनं निवडणूक आयोगाला कसं गेलं? जर सुनेत्रा पवारांकडे सर्व अधिकार होते तर मग दादा गेल्यानंतर जवळपास 18 दिवसांनी परस्पर पक्षातील हालचाली किंवा राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांकडे यावे असा पत्रव्यवहार का केला गेला? रोहित पवारांच्या आरोपानुसार. त्यामुळे आता रोहित पवार जे आरोप करतायत की वरवर असं दाखवलं की हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न पवार करत होते. पण आता ही गोष्ट सोडून द्या की हा सगळा मॅटरच कोर्टात आहे. तशीही राष्ट्रवादी शरद पवारांचीच ना. स्थापना तर त्यांनीच केली, पक्ष उभाही त्यांनीच केला. अजित पवारांचे शेवटचे शब्दही हेच होते की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. माझं जे काही चाललंय ते काकांच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय. 12 डिसेंबर 2023 ही ती तारीख आहे जेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या कैक बैठका झाल्या. नगर परिषदा, महानगरपालिका, झेडपीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले. मग याचा अर्थ काका आणि पुतणे यांचं मनोमिलन झालं होतं. शरद पवार अजित पवारांच्या विरोधात कधी बोललेही नाही आणि कदाचित बोलणारही नव्हते. अजित पवार जे काही शरद पवारांच्या विरोधात बोलले, पुढे जाऊन त्याची माफी मागून त्यांनी त्यांचे शब्द मागेही घेतले होते. अर्थ सांगत होता, काका आणि पुतणे यांचं जुळतंय आणि कदाचित हेच पटेल आणि तटकऱ्यांना खटकत होतं का हा प्रश्न. आणि याच खटकण्यापायी अजित पवारांचा जीव गेला का? कारण रोहित पवारांनी काल केलेल्या ट्विटनुसार या भोंदू बाबाचे जे शिकारी होते किंवा जे भक्त होते त्या भक्तांच्या यादीत सुनील तटकरेही होते आणि रुपाली चाकणकरही होत्या. दुसरा दावा जो रोहित पवारांनी केला तो म्हणजे हा भोंदू बाबा ज्यांचा कोणाचा पुढे कार्यक्रम करायचा त्याच्या चेहऱ्यावर फुल्या मारायचा. तशाच पद्धतीच्या फुल्या हा अजित पवारांच्या चेहऱ्यावरही मारल्या गेल्या होत्या.
अजित पवारांच्या घराबाहेर केली गेलेली करणे, अजित पवारांनी विमानानंच प्रवास करावा यासाठी तटकरे आणि पटेल यांनी लावलेली फेडी, असे अनेक आरोप जे आहेत ते रोहित पवारांनी केलेत. आणि याचा शेवट आता असा होताना दिसतोय की राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांकडे यावे, हा पहिला दावा केला गेलेला दावा. दुसरा म्हणजे राष्ट्रवादीच्या संविधानात केले गेलेले बदल. तिसरा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवारांना फक्त कठपुतळी म्हणून वापरायचं. चौथा मुद्दा म्हणजे अमोल मिटकरी, हिरामन खोसकर, अतुल बेनके यांच्यासारखे असे अनेक आमदार, अनेक मंत्री जे विलिनीकरणाच्या बाजूने बोलतायत त्यांचं खच्चीकरण करायचं. विलिनीकरणाची चर्चा माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी नरहरी झिरवाळांनीच केली होती की विलिनीकरण होणार होतं. मात्र सगळ्यांना तोंडावर पाडण्याचं काम पटेल आणि तटकरेंनी केलंय. आणि अजित पवार गेल्यानंतर हा पक्ष ताब्यात घेण्याची घाई शरद पवारांना होती असं दाखवलं. ते ताब्यात पक्ष घेणार होता, तो मुळात पक्ष फुटला, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय होता. शरद पवारांनी अजित पवारांवर टिप्पणी केली नाही, कारण ते रक्ताचं नातं होतं किंवा घरातला विषय होता. अजित पवारांनंतर काय हे शरद पवार काका म्हणून ठरवू शकत होते, कारण नियमानुसार बघितलं आणि वैचारिकतेनं जर पटण्यासारखं बघितलं तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच आहे. जर तोच त्यांचा पक्ष ताब्यात घेणार होते तर याच्यामध्ये गैर काय होणार होतं? असो, तटकरे आणि पटेल यांचा विषय थोडासा वेगळा असेल, पण विलिनीकरणाची माहिती मला होती हे सांगून सुनील तटकरे यांनी 2 महिन्यांमध्ये जो काही पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केलाय, आत्ताच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे ते स्वतःच तोंडावर पडलं. रोहित पवारांच्या आरोपांना तटकऱ्यांकडे उत्तर राहिलेलं नाहीये. जवळपास एक्सपोज होण्याच्या दिशेनं या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट सेक्शनला अजिबात कळवायचं विसरू नका. विलिनीकरण होणार याचा अर्थ असा नाही की पवार सत्तेतून बाहेर पडणार. पवार सत्तेतच जाणार आहे. नाहीतर पवारांची राज्यसभा बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं फिल्डिंग लावली नसती. तुमचंही मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.